दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। काय तुम्ही माहिती घेतली आणि काय पुढे कारवाई होणार आहे? खरं तर ही घटना अत्यंत वेदनादायक आहे। समाजामध्ये खाकी वर्दी ही आपल्या संरक्षणासाठी आहे, आपल्या रक्षणासाठी आहे, आपल्याला न्याय देण्यासाठी आहे, ही एक मानसिकता आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करावं ही भूमिका पोलिसांची असली पाहिजे। पण आज खाकी वर्दी खरं तर रक्षक होण्याऐवजी भक्षक म्हणून जर कोणाच्या आत्महत्येला कारणीभूत होत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे। राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्ही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। बीड आणि पुणे विभागामध्ये या दोन्ही आरोपींचा तपास करण्यासाठी शोधपथक रवाना झालेले आहे। या दरम्यानच्या काळामध्ये संबंधित महिला डॉक्टरांचं सविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। यामध्ये काही जो रिपोर्ट समोर येईल त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टी आपल्या समोर येतील। पण आयोगाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना दिलेल्या आहेत की यापूर्वी महिला डॉक्टरांनी काही तक्रार केली होती का, तक्रार जर केली असेल तर संबंधित यंत्रणेने त्यांना मदत का केली नाही किंवा अशा पद्धतीची काही घटना घडली होती का, तर याचा सुद्धा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश संबंधित पोलीस विभागाला दिलेले आहेत।